जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ओम ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे। बोलो मारुतीराम प्रभू की त्यांचा जन्मदिवस आहे त्यामुळं त्यांच्यावर बोलू आपण, ठीक आहे. मारुती, कारण आपण सगळे भक्त आहोत, सेवक बनण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर भक्तीमध्ये, नवविधा भक्तीमध्ये वेगवेगळ्या अंगाचे वेगवेगळे कोण आहेत, मुख्य आहेत. जसं श्रवण कीर्तन कोणी केलं आहे आणि आपलं जीवन परिपूर्ण केलं आहे. श्रवणाचे मूर्तिमंत स्वरूप कोण आहे, परीक्षित महाराज. कीर्तनाचे असे श्रवणम कीर्तनम काय पुढा, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास. दास दास म्हणजे भगवंताचा दास. तर आपल्याला काय म्हणायचं आहे, दास बनायचं. दास दासांना दास नाही, दुसऱ्या सांगायचं नाही. काय म्हणायचं आहे, भौतिक जीवनामध्ये काय असतं, बॉस बॉसानु बॉस. पण मंदिरमध्ये आल्यानंतर म्हणून ह्या हॉलच्या बाहेर तुम्ही VIP असाल. काय असाल, VIP म्हणजे काय, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. पण ह्या हॉलमध्ये आल्यानंतर VIPचा अर्थ बदलतो, व्हेरी इनसिग्निफिकंट पर्सन. समजला. असे हनुमान जे आहेत, मारुती. कारण मारुती कोण आहे, दास चे मूर्तिमंत स्वरूप. दास कसा असला पाहिजे. तर सेवक 3 प्रकारचे असतात, शिष्य 3 प्रकारचे असतात. पहिला आहे त्याला म्हणतात सांगकाम्या. काय म्हणतात, जितकं सांगितलं तितकं करणार, पुढं आपली बुद्धी लावणार नाही. जसे गुरु होते, गुरु फार म्हातारे झाले होते, वयस्क झाले होते आणि मोठे पण झाले होते. आणि त्यांना प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार करणं मुश्किल झालं. म्हणून सगळ्या शिष्याने काय केलं, त्यांच्या वाढदिवशी त्यांना घोडा दिला. तुम्ही ठरवा त्यांना काय दिलं. प्रचारासाठी काय दिला, गावावर जावेत चालताना मुश्किल झालं तर घोडा दिला. म्हणून त्या शिष्याने काय केलं, त्यांना अनुभव नव्हता. गुरु महाराजांचं वजन इतकं वाढलेलं आहे, दुसऱ्या दिवशी हा घोडा वजन घेऊ शकेल की नाही. म्हणून त्याला रात्रभर खाडून राहिले. काय, गवत. त्याने भरपूर खाल्लं, बऱ्याच दिवसात मिळावं. आणि दुसऱ्या दिवशी गुरु महाराज बसले. बसण्यापूर्वी त्यांनी शिष्याला सांगितलं, जो काय होता सांगकाम्य, जितकं सांगेल तितकं करणं. आपलं डोकं चालवणार नाही, आपली बुद्धी चालवणार नाही. त्याला सांगितलं, या घोड्यावरून जे काय पडेल ते उचलायचं. कारण घोड्यावर काय काय ठेवलं, गुरु महाराजांनी आपला बिछोना ठेवला होता, आपले ग्रंथ ठेवले होते, कमांडरू, आपले कपडे, सगळं काही घोड्यावर लावलं होतं. आणि त्या हेतूने सांगितलं, घोड्यावरून काही पडलं तर उचलायचं. जी हुजूर. गुरु महाराज पहिल्यांदा घोड्यावर बसले. गुरु महाराजचं वजन इतकं होतं आणि त्या घोड्याला इतकं खाली होतं, त्याला प्रेशर येऊ लागलं. आणि त्या प्रेशरमध्ये त्यांनी चालता काय का सुरुवातीलाच पाठी म्हणून सोडावं तरी विष्टा. तर हा मूर्ख शिष्य घोड्याच्या पाठीमागं झोळी घेऊन पकडू लागला. मूर्खा, तुला काय सांगितलं होतं, तुम्ही सांगितलं तेच केलं म्हणाला. सांग कामी आहे मी, घोड्यावर काही पडलं तर उचलायचं. आता घोड्याच्या पाठीमागून पडते ना, काय उचलणार नाही, विष्ठा उचलला. मला मूर्खा, बुद्धी लाव, कलिवाची बुद्धी लाव. याचा अर्थ हे नाही की घोड्यावर काय पडलं तर उचलायचं. आता मला काय समजणार, तुम्ही एक लिस्ट बनवून द्या. काय बनवून द्या, लिस्ट बनवून द्या. गुरुजी म्हणाले काय केलं, घोड्यावर काय काय वस्तू त्या सगळ्या लिस्ट बनवली. ग्रंथ होते, कमांडल होता, त्यांची छडी होती, ग्रंथ सगळं, त्यांचे कपडे होते, सगळ्यांचे. मला ह्याच्यामधून काही पडलं तर उचलायचं, बाकीची कुठलीच वस्तूकडे लक्ष द्यायचं नाही. जी हुजूर सांग का.
थोडे पुढे अंतरावर गेले तर त्या जंगलामध्ये जाताना तिच्यासमोरून घोड्यासमोरून काय झाला, साप काय झालं होतं, खुरासारखा म्हणजे बनली खुरासोडून मला काय गेला. ते सापाला पाहून घोडा 2 पायानं उभा राहिला. काय झाला परिणाम, सगळ्या सामानावर गुरु पडले, कमरेला मार लागला, कळवत आहेत, म्हणतायत मला उठव, मला फार दुखतंय. पण हा शिष्य कशामध्ये गुंतला होता, घोड्यावरून पडलेल्या प्रत्येक वस्तू उचलण्यामध्ये, कमांडरू, पुस्तकं, कपडे. मूर्ख म्हणाले पहिला मला उचल, मला जास्त दुखतंय, कंबर दुखते माझी. पण हा लक्ष द्यायचं. शेवटी रावण म्हणाले मूर्खा इकडे, मला पहिला उचल. तर हातामध्ये तिची चिठ्ठी होती. तो समोर म्हणाला तुमचा काय प्रॉब्लेम, मी जे लिस्ट दिले त्याच्याप्रमाणे मी उचलतोय, पण मला का उचलत नाहीस. तर मला गुरु महाराज सॉरी, तुमच्या ह्या लिस्टमध्ये नाव नाही आहे. असे आपण मूर्ख आहोत, आपलं डोकं लावत नाही, आपण बुद्धी वापरली पाहिजे, गुरु महाराजच्या आज्ञेचं मर्म जाणलं पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू जाणणारे कोण आहेत, रूप गोस्वामी. श्री चैतन्य मनोभीष्टम, त्यांच्या मनाला जाणून त्यांची सेवा करणारे हे उत्तम शिष्य. तो तिसरा प्रकार आहे, नंतर सांगितलं. दुसरा प्रकार शिष्याचं काय आहे, 10 वेळा सांगितलं असेल तर करणारे बिनकाम्या. पहिला काय, सांग करणार, दुसरा बिनकाम्या. तो जंगलाच्या शेजारी झोपडीमध्ये गुरु महाराज राहायचे आणि एक आळशी शिष्य होता जो गुरु महाराजांच्या जीवनावर जगत होता. जसं कुत्र्याच्या अंगावर कोण जगते, विषणारी गोचर, त्याप्रमाणे. आणि म्हातारे झाले होते आणि झोपून होते 24 तास अंतर्नाथ गुरु महाराज. त्यांची नकल करायचं, हे दादाचं श्रेष्ठच. गुरु महाराज आता पावसाचं वातावरण दिसतंय, बाहेर गडगडत आहे, बाहेर कपडे धुवून घातले तुम्ही, ते वाळलेले कपडे घालून उठू शकत नाही, फार आजार आहे. तो झोप अंतरामध्ये पडलेला शिष्य बाजूला म्हणाला गुरु महाराज आता कपडे काढायची गरज नाही, सुकले. जेव्हा पाऊस येईल तेव्हा काय होईल, बाहेर मांजर आहे, ते पावसाने मांजर भिजेल, ते आत येईल, जेव्हा झटकेल शरीर आपलं तेव्हा मला कळेल, तेव्हा उठेल मी. म्हणून तो परत झोपून गेला. थोड्या वेळ म्हणाले की स्वतः उठले आणि कपडे काढले आणि परत झोपे गेले गुरु महाराज. संध्याकाळ झाली, आता थोडं भगवानसाठी भोग बनव, भगवंताला भोग लाव. मी अशा स्थितीमध्ये भोग लावू शकत नाही, भगवंताचा भोग बनवू शकत नाही. तर हा झोपलेला बाजूला अंतरामध्ये शिष्य म्हणाला गुरु महाराज माझी अवकात काय, मी इतका पतित आहे, कैसा बघ माझ्या हाताने मी भगवंतचा भोग बनवू शकतो. आणि भगवान कसं स्वीकार करतात, तुम्ही इतके शुद्ध भक्त आहात, भगवान तुमच्या हातचा जरूर भोग स्वीकारतो. मग नाईलाजाने गुरु महाराज उठले, त्यांनी भोग बनवला, भगवंताला भोग लावला, भांडी धुवून ठेवली आणि त्याने शिष्याला आवाज दिला, म्हटलं भोग लावलाय, प्रसाद खायला ये. मला गुरु महाराज मी तुमचा शिष्य आहे, कमीत कमी एका तरी आज्ञेचं पालन मला करावंच पाहिजे, मी येतोय, काळजी करू. असे आपण नमुने आहोत कलियुगाचे, सांगकामी आणि उत्तम शिष्य म्हणजे काय, जो सेवा सांगण्यापूर्वी गुरु महाराजच्या भावनेला जाणून ती सेवा पूर्ण करतो. असे सगळ्यात उच्च स्तरावर आहेत हनुमानजी. प्रभू रामचंद्राच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी त्यांची भावना समजून कार्य करणारे कोण आहेत, मग ते दास्याचे प्रतीक आहेत, मूर्तिमंत स्वरूप आहेत. तर अशा हनुमंताप्रती आपण आज बोलणार आहोत. कारण आज मारुती प्राण आणि जानकीनाथ यांना सगळ्यात प्रसन्न करणारे कोण आहेत, हनुमानजी आहेत. मग त्यांच्या प्रसन्नीसाठी आपण हनुमंतावर काही दिव्य गुण काय आहेत जे भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करण्यासाठी मदत करू शकतात. ठीक आहे. तर रामायणामध्ये सुंदरकांड आहे. तर आचार्य पुस्तकात या सुंदरकांडामध्ये कोण सुंदर आहे, प्रभू रामचंद्र. कारण प्रभूंचं सगळं सुंदर काय, सुंदरता इतके आहे, पुंसा मोहन रूपा हे विष्णूचं एक नाव आहे. सुंदर हे विष्णूचं एक नाव आहे.
तर त्या प्रभू रामचंद्राला अनुसरून हे नाव दिलं आहे सुंदरकांड. की अशोकवनामध्ये जी सीतामय्या आहे तिला अनुसरून, जी अलंकार रहित आहे, जी इतक्या दिवसापासून प्रभू रामचंद्राच्या विरामध्ये भूकी सुखी राहिलेली आहे, तिला अनुसरून, तिला काय म्हणतात, इंगित करत, काय म्हणतात मराठीत, उद्देशून. तर आचार्य सांगतात ना, तर प्रभू रामचंद्राला उद्देशून ना तो सीतामयाला उद्देशून हे सुंदरकांड नाम दिलं आहे. हे सुंदरकांड नाम निश्चित रूपे काय आहे, सीतामया सुंदर आहे कारण तिच्या मनाची सुंदरता आहे, जी रामाच्या स्मरणामध्ये विरहामध्ये जगते आहे. तर नाव काय असलं पाहिजे मग? सुंदरकांड नाही, सुंदरी कांड असलं पाहिजे, आहे की नाही? स्त्री रूप नाही, काय असलं पाहिजे? काय म्हणतो मला? स्त्रीलिंग आहे, पुरुष काय म्हणतो? पुरुषलिंग, पुल्लिंगी असले पाहिजे, सुंदरी कांड असलं पाहिजे. याचा अर्थ काय? हा शब्द सुंदरकांड हा शब्द कोणाला संबोधन आहे? ना सीतामयाला संबोधन आहे, ना प्रभू रामचंद्र. मग कोणाला आहे? हनुमानजीला संबोधून हा नाव दिले त्यांच्याप्रती. म्हणून रामांचे गुरु कोण आहेत? विश्वामित्र, त्यांना कौशिक मुनी पण म्हणतात. कौशिक, त्या कौशिक मुनींनी रामायणामध्ये ह्या सुंदरकांडामध्ये हनुमंताचे दिव्य गुण सांगितले. त्याच्यावर आपण आज चर्चा करू. इतकं आपल्याला 9 वाजेपर्यंत वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण काय करू, हनुमंताची अशी काय विशेषता आहे ज्यांच्या नावाने एक कांड लिहिला गेला आहे. आपण सेवा करतो त्याची पण चर्चा होते, पण तो दुसरा कांड असतो, हा नाही, आपण कांड करतो तो. पण हनुमंताने असं काय केलं आहे ज्यामुळं त्यांचं नावाने हा रामायणामध्ये एक कांड लिहिला गेला आहे. पेपरमध्ये जे कांड येतं ते नाही, रामायणातलं कांड म्हणजे काय विशेषता ही एक सेवकाच्या प्रती. रामायण प्रभू रामचंद्र आणि सीतामाईबद्दल असलं पाहिजे, पण याच्यामध्ये सेवकाबद्दल एक विशेष अध्याय लिहिला गेला आहे कौशिक म्हणून. तसे काय दिव्य गुण आहेत हनुमंतामध्ये आपण आज पाहण्याचा प्रयत्न करू. तो हनुमानजी आकर्षित करतात प्रभू रामचंद्रांना, जे अतिसुंदर आहेत. कशामुळं? आपल्या दिव्य गुणामुळे. खरं भगवान काय पाहतात? जीवात्म्याचा चेहरा पाहत नाहीत. दिल को देखो चेहरा ना देखो. म्हणून भगवान काय पाहतात? आत्म्याची सुंदरता पाहतात. आता वानरामध्ये, साधारण वानरामध्ये काय सुंदरता असते, पण हनुमानाथामध्ये अशी काय सुंदरता आहे ज्यांच्या नावाने सुंदरकांड नाव दिले गेले आहे. म्हणून आपण आज पाहू की भगवान काय पाहतात, कशाची सुंदरता पाहतात? आत्म्याची. म्हणून रामायण सोडून आपण आता पुढे जाऊ, कृष्णलीलेमध्ये जाऊ. की भगवान कृष्ण, भगवान राम, विष्णू, नारायण सारे अवतार जीवात्म्यामध्ये काय पाहतात? जीवात्म्याची सुंदरता पाहत नाहीत, काय पाहतात? आत्म्याची सुंदरता. हा प्रसंग आहे. भगवान पहिल्यांदा वृंदावन सोडून कुठे आले? मथुरेमध्ये आले. त्या मथुरेमध्ये आल्यानंतर ते मथुरेची काय करतायत? सैर करतायत, भ्रमण करतायत. त्या भ्रमणाच्या वेळी कृष्ण बलराम जेव्हा मथुरेच्या रस्त्यातून चालले असताना समोरून एक सुगंध त्यांच्या नाकात प्रवेश, सुगंध. आणि ते बलरामला म्हणले की हे सुगंध कुठून येतोय? बलराम त्यांना समजलं नाही. कारण भगवान काय करत होते? दूरून ते सुंगत होते. चंदनाचा सुगंध होता हा. जी कुबडी होती, जी कुरूप होती, त्या कुबजेच्या हृदयातून निघालेली आत्म्याची सुंदरता भगवंत काय करते? काय म्हणतो? सुगंध घेत होते. म्हणून तिला रस्त्यामध्ये अडवलेलं आहे भगवंताने. तर भगवंत काय म्हणताय? अरे सुंदरी, विश्व सुंदरी. तर तिला फार वाईट वाटलं, कारण ती लोक जेव्हा रस्त्यामध्ये नसताना सगळ्यांची नजर चुकून ती कंसाच्या सेवेसाठी. काय सेवा ती कुबजाची? चंदन बनव. आणि चंदन घेऊन ती कधी बळी पडायची?
दुपारच्या वेळी, कारण दुपारच्या वेळी उन्हामध्ये लोक बाहेर नाही पडायचे. लोक असले, मुलं असले की त्याचा कुरूपता पाहून, त्याची कुबडी पाहून लोक त्याला चिडवायचे, त्याला हिणवायचे. आणि हे तिला असंही झालं होतं. आणि अशामध्ये हा पहिल्यांदा आलेला मथुरेमध्ये लौंडा कोण आहे? हा कान्हा. मला काय करतोय? माझा मजाक करतोय. सगळे लोक कुब्जा म्हणतात, ह्याचं काय वाईट नाही, पण ह्या मुलाने येऊन काय केलंय? पहिल्या दिवशी माझा काय केलंय? मजाक केलंय. काय म्हणून? सुंदर. म्हणून ती पाल आगावली. तर बाकी लोकांनी मजाक केला कबड्डी म्हणून मला वाईट वाटलं, पण तू काय केलंयस? जाणून बुजून माझा दुस्साहस केलायस, माझा मजाक केलायस सुंदरी म्हणून. मी काय तुला सुंदरी दिसते? मी तर कुबडी आहे, कुबजा आहे. तर हा जो अपमान केलायस मी कधीच सहन करू शकणार नाही. असा उपवास कोणीच केला नाही. इतका बड़ा मजाक किसने आज तक नहीं किया जो मजाक आपने किया. जान बुझकर मुझे मला काय म्हणून? सुंदरी म्हणून. जेव्हा की मी कुबडी आहे, कुब्जा आहे, कुरूप आहे, हे बोललं नाही पाहिजे तुम्ही. किया जो तुमने मुझे सुंदरी कह के किया है. मैंने हंसी तो नहीं उड़ाई सुंदरी. परत सुंदरी. तर भगवान खोटं बोलत होते का? इथं हा मर्म आहे ह्या व्हिडिओचं. काय मर्म आहे? भगवान काय पाहतात? आत्म्याची सुंदरता, त्या आत्म्याची सेवा भावना. समजला? मैंने तो केवल वही कहा है जो सत्य है. ये सत्य है. एक कुबड़ी शरीर, कुरूप मुख तुम्हें सुंदर लगता है. हाँ. कारण भगवान सत्य वचने, त्यांचे वचन कधीच खाली जाते. तर भगवान तर भविष्य बघून वर्तमानमध्ये बोलतात. सांगितलं की काल्पना पण परवा. भगवान काय करतात? भविष्य बोल. कारण भगवान भविष्यामध्ये तिला काय बनवणार आहेत? विश्व सुंदर बनवणार आपल्या स्पर्शाने. म्हणून भगवंत सुरुवातच काय म्हणतात? खरोखरच तू सुंदर आहेस. सुंदरता होती कुब्जाची. आज ती भगवंताला ते अर्पण करणार होती जे रोज कोणाला अर्पण करायची? किती मोठं साहस पहा. मथुरेच्या भर रस्त्यामध्ये कंसाच्या महालासमोर उभे राहून तिनं भगवंताला चंदन सेवा देण्याची इच्छा केली. आणि हे जर कंसाला समजलं असतं, रस्त्यावर तिचा काय झाला असता? हा एन्काउंटर झाला असता. पण आपल्या जीवनाची पर्वा न करता भगवंताच्या सेवेसाठी किती आतुरता आहे तिची. ही सुंदरता भविष्यामध्ये पाहून भगवंताला काय म्हणतात? सुंदर. हे सुंदरी. परंतु मैं तुम्हारी वो परम सुंदर आत्मा देख रहा हूं, इसलिए तुम्हें सुंदरी कहा मैंने. आत्मा की सुंदरता को किसने देखा है? शरीर तो कुरूप है ना, लोग तो उसी को देखते हैं. शरीर की कुरूपता. असं प्रभू विचारले. हनुमंता काय म्हणते का? पाहिलं चेहऱ्याने पाहिला त्याची आत्म्याची सुंदरता. म्हणून ह्या कांडाचं नाव काय? सुंदरकांड. ते चालायचे आधारावर आणि भगवंताने त्याचे हात पकडलेत. आणि भगवंताचा ज्याला स्पर्श होतो त्या आत्म्याची सुंदरता आणखी वाढते. भगवंताची नजर ज्या जीवात्म्यात पडते त्याची सुंदरता आणखी वाढते. भगवंताने सगळं काय केलंय. म्हणून भगवंताच्या सेवेमध्ये आपण काही कमी ठेवायचे नाही. भगवंताच्यावर प्रेम करण्यास आपण कुचरायचं नाही. भगवान से प्यार किया तो तिला आपल्या पायाने अंगठ्यावर दाबून काय केलंय? तिच्या हनवटी पकडून सरळ केलं. आणि इतकं सुंदर बरोबर. अशा वेळेला पाहतो पण की सुंदरता असते कशाची? शरीराची नाही, आत्म्याची असते. म्हणून या ठिकाणी पाहतो की हनुमानजी सुद्धा निश्चित सुंदर आहेत. क्योंकि भगवंताने काय पाहिले? भगवंताची आत्म्याची सुंदरता. तर
तर सुंदरतेचा अर्थ शास्त्रामध्ये सांगितलं है, जो दूसरों के हृदय को पिघल कर आंखों से खुशियों के आंसू भर देते उसको कहते सुंदर. किती सुंदर व्याख्या बघा सुंदरतेची. जो दुसऱ्यांच्या हृदयाला पिघळून काय करते, त्यांच्या जीवनामध्ये डोळ्यातून आंसू वाहण्यास मदत करते. कोणते आंसू? खुशी. अशा प्रकारे ही सुंदरता आहे. म्हणून भगवान काय पाहतात? जीवात्म्याची सुंदरता, त्याची सेवा भावना. सेवा भावनेनेच आपण भगवंताला आकर्षित करू शकतो. म्हणून प्रभुपादाची गुरुमानेमध्ये काय म्हणताय? भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करू नका, भगवंताची सेवा अशा प्रकारे करा ज्या कारणाने भगवान तुम्हाला पाहण्याची इच्छा करतो. जसं टाटा बिर्ला आहे, बजाज आहे, त्याच्या कंपनीमध्ये एक साधारण नोकर आहे, कामगार आहे. त्याला स्वतःहून जर टाटा बिर्लाला पाहायची इच्छा केली तर पाहू शकणार नाही. पण त्या कामगाराने असं काम केलं, त्या वर्षीचं त्याला सगळ्यात मोठं कामगार अवॉर्ड मिळाला भारतामध्ये. तर काय होणार आहे? त्या कामगाराला स्वतः कोण बोलवणार आपल्या कॅबिनेटमध्ये? टाटा बिर्ला, अंबानी, की ज्यांना माझ्या कंपनीचं नाव काय केलंय? काय केलंय? रोशन, उज्ज्वल केलंय. तर ज्या कामगाराची अवकात नाही मालकाला भेटण्याची, टाटा बिर्ला अंबानीला, पण तो मालक स्वतःहून काय करणार? त्या नोकराला आपल्या कॅबिनेटमध्ये बोलवणार. कशामुळे संभव झाले? त्यानं असं कार्य केलंय ज्या कार्यामुळे त्या मालकाचा गौरव वाढलाय. म्हणून अशी सेवा केली पाहिजे की आपण ज्या कार्यामुळे भगवंत काय केले पाहिजेत? आपल्याला पाहण्याची. म्हणून रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग येतो शेवटी, की भगवान प्रभू रामचंद्र सीतेला घेऊन परत अयोध्येला आले आणि आरामपणे जीवन चाललं होतं. तर एकदा ते संध्याकाळच्या वेळी बगीच्यामध्ये काय म्हणतात, पाळणा, झुल्यावर बसले होते. आणि झुल्यावर बसून ते एका डायरीमध्ये ध्यानपूर्वक पाहत होते. आणि ती डायरी कुठली होती? हनुमानची पाठीमागं भरून पाहत होते, झुल्याच्या पाठीमागं त्या पाळण्याच्या. त्या डायरीची विशेषता काय होती? सगळ्या भक्तांची नाव होती. आणि एक एक पान उलटत गेले, एक एक पान उलटत गेले. शेवटी हनुमानजी म्हटलं, ह्या पानावर शेवटच्या तरी माझं नाव असेल. पण शेवटचं पान उलटलं सुद्धा त्या पानावर वहीमध्ये हनुमान समोर माने की प्रभू मैंने ऐसा क्या काम किया कि मेरा नाम एक भी पन्ने पर. प्रभू रामचंद्र काय सांगितलं? हनुमान जी चिंता मत करो, ये डायरी उन भक्तों की है. ही वही त्या भक्तांची आहे जे भक्त मला आठवण करतात, माझं स्मरण करतात. त्या भक्तांची नावं ह्या डायरीमध्ये आहेत. पण माझ्यामध्ये या हृदयामध्ये आणखी एक दुसरी डायरी आहे. त्या डायरीमध्ये त्या भक्तांचं नाव आहे ज्यांना मी स्मरण करतो. त्याच्यामध्ये पहिलं नाव तुमचं आहे. तसं आपण भगवंतालाच प्रिय बनलं पाहिजे. आणि कधी बनू? जेव्हा आत्म्याच्या नात्याने आपण भगवंताची निस्वार्थ सेवा करू. म्हणून भक्तीमध्ये सर्वात महत्वाचा गुण काय आहे, जो भगवंताला सगळ्यात पसंत देतो? निष्कपटता. एखाद्या बालकप्रमाणे निरागसता, निष्कपटता. तेव्हा आत्म्याला ती सेवा काय देते? सुख देते. म्हणून सुखाचे 3 स्तर सांगितले: शरीराचं सुख दुःख, मनाची शांती, आत्म्याचा आनंद. आत्म्याचा आनंद कोणाला मिळणार? जो आत्मा निस्वार्थ भावनेने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी, भगवंताच्या खुशीसाठी निष्कपटपणे सरळ भावनेने भक्ती करेल. सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रत्ययता हे आत्मा सुप्रसिद्ध. तर निरागस बालक म्हणजे हे पिक्चर आहे. किती लोक सांगू शकतील याच्यामध्ये निरागस काय आहे, निष्कपटता काय आहे? काय निष्कपटता आहे या पिक्चरमध्ये? बाकीचे सगळे लोक स्वतःला पावसापासून वाचवतात. सगळे पंढरपूरमध्ये आलेले आहेत, पण कोणाला विश्वास नाही. भगवंत मूर्तीमध्ये असतात, पण ह्या बालकाला विश्वास किती आहे? भगवंत त्या मूर्तीपासून अभिन्न आहे. त्या भगवंताला पाऊस लागेल, भगवंत भिजतील, पण स्वतः काय करतोय? स्वतः भिजत तो भगवंताला छत्री देतोय.
ह्याला म्हणतात निरागसता, निष्कपटता, सरलता. आणि ही बालकाप्रमाणे निष्कपटता आहे हनुमंतामध्ये. आणि त्यामुळे भगवंताला ते प्रसन्न करतात. म्हणून आपण पाहू हनुमंताची निष्कपटता का आहे, निरागसता का आहे. फार सुंदर विषय आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो समजण्याचा प्रयत्न करू. हा प्रसंग आहे रामायणामध्ये, जेव्हा सीतेला भगवान रामचंद्र परत घेऊन आले आणि सीतामाई आपल्या अंतरिक्षामध्ये शृंगार करते. आणि अंतरिक्षामध्ये कोणी पुरुष जात शकत नाही. पण हनुमानजी कसे काय केले? कारण हनुमानजी सीतेमाईसाठी काय एखाद्या मुलाप्रमाणे, आणि मूल आपल्या इकडे कधीही जाऊ शकतं, त्याला कोणी रोखणार नसतं. आणि त्याच्यामध्ये सरलता आहे. तर त्याकडे प्रसंग काय आहे, जेव्हा अंतरिक्षात गेले तर तरी पाहिलं हनुमंताने सीतामया आरशासमोर बसून शृंगार करते. आणि स्त्रीचा सगळ्यात मोठा शृंगार काय, आपल्या माथेमध्ये चुटकीभर. त्यांना आश्चर्य वाटलं, चुटकीभर सिंदूराने का होईल? तर एका निरागस बालकाप्रमाणे ते विचारतात. काय विचारतात? ते मातेला विचारतात की माता इतक्या अशा चुटकीवर सिंदुराने काय होणार आहे, काय फरक पडणार? त्या प्रश्नाच्या उत्तरात सीतामाया बालकाप्रमाणे आपल्या हनुमंताला समजावते. ध्यानपूर्वक ऐका. कारण बऱ्याच मातांना माहीत नाही सिंदूर का लावायचा, विसरून गेले आहेत. सिंदूर सगळ्या ह्याचा खरा अर्थ काय आहे, काय होतं सिंदूर लावल्यामुळं. अच्छा सुन, संसार की हर स्त्री अपने स्वामी के लंबी जीवन के मंगल कामना के लिए अपने मांग में सिंदूर धारण करती है. काय सांगितलं मराठीमध्ये सांगा कोण? आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, मंगलमय जीवनासाठी स्त्री काय करते? पहिलं कर्म. और मैं भी इसीलिए सिंदूर लगाती हूँ. इसे लगाने से आपके स्वामी दीर्घायु होते हैं. दीर्घायुष्य होतात आणि ते नेहमी प्रसन्न राहतात. या दोन कारणासाठी, पती दीर्घायुष्य हो और माझ्या प्रती प्रसन्न राहोत, ह्या दोन कारणासाठी स्त्री आपल्या माथ्यामध्ये काय म्हणतात, भांग सिंदूर घालते. कुंकू कुंकू. और वे सदैव मुझसे प्रसन्न रहते हैं. इसे लगाने से प्रभु. हनुमानजी फार हुशार आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कन्फर्म केलं. काय होतं त्याच्यामुळं? काय सांगितलं? स्वामी प्रसन्न रहते और दीर्घायु होते. आणि हे ऐकून ते डायरेक्ट मार्केटमध्ये गेले. पुरं मार्केट खाली केलं. मार्केटमध्ये जितकं काय सिंदूर खाली केलं, पूर्ण मार्केट खाली केलं. दीर्घायु होते हैं और प्रसन्न भी होते हैं माते. हाँ पुत्र, वे प्रसन्न होते हैं. धन्यवाद माते, तुम्ही आज माझे डोळे खोदलेले आहेत. मी इतकी सेवा केली मला पण आहे, मला कळालं नाही भगवंताला कसं प्रसन्न करायचं, भगवंत कसे दीर्घायुष्य. ह्या रस्त्याबद्दल फार फार धन्यवाद. चाललो मी आता. आज्ञा दीजिए. अरे तर भक्ती आणि बाकी मार्ग याच्यामध्ये फरक आहे. सेवा, आनंद. भक्ती भगवंताला प्रिय आहे, कारण ह्या भक्तीमध्ये आत्म्याचा आनंद प्राप्त होऊ शकतो, त्याला म्हणतात सेवा आनंद, जो ब्रह्मानंदापेक्षा मोठा आहे. ह्या सेवानंद समोर साऱ्या जगताचे सारे पाण्याचे जलाशय, सागर, महासागर हे एकत्र जरी आले तर एखाद्या कशाप्रमाणे, थेंबाप्रमाणे. इतका जो आनंद आहे जो कुठंच मिळत नाही. तो आनंद कशामध्ये आहे? भगवंताच्या निष्कपट सेवेमध्ये आहे, निस्वार्थ सेवेमध्ये आहे. आणि बाकी मार्गामध्ये तुम्हाला ते कार्य केल्यानंतर त्या फळाची वाट पाहावी लागते. त्याच्यामध्ये कधी कधी तुमची वाट लागते.
पण भक्तीची विशेषता काय? निस्वार्थ सेवा केली, त्या सेवेच्या दौरानच तुम्हाला तो आनंद मिळाला. म्हणून भक्ती काय आहे? फार सोपी आहे. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. याचा अनुभव करू आपण. या ठिकाणी किती खुश आहेत पहा, किती चेहऱ्यावर तेज आहे, किती हास्य आहे, है की नाही? भक्तीमुळे आपल्या चेहऱ्यावर तेज आला पाहिजे, हास्य आलं पाहिजे. कारण लोक पाहतील हा 20 वर्षापासून हरे कृष्णामध्ये ह्याच्या चेहऱ्यावर चंद्रग्रहण सूर्यग्रहण असतं, कधीच हसला नाही हा. तर आपण भक्ती करून काय घोडा मारणार आपण? हात माळावर चपामध्ये. आणि पहिल्यांदा रूपरंगनाथपूरच्या गावी गेलो आणि बसमध्ये उतरलो. मोठी उभारणी होती, त्याच्यात गौरनीताय, जगन्नाथ, बलदेव, प्रभुपाद काही विग्रह होते. आणि जसा मी सगळे ब्रह्मचारी उतरलो, एक 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 करून सगळे 7 हेडेड म्हणजे काय, मुंडन केले एकदम चकाचक, तर पूर्ण गाव एकत्र झालं. हे परग्रहाचे लोक कोण आले? तर एका गावकऱ्याने प्रश्न केला, महाराज तुमच्या चेहऱ्यावर इतकं तेज कसं आहे, इतकं स्मित हास्य कसं आहे, तुम्ही कोणत्या चक्कीचा आटा खाता? तर मी सांगितलं आमच्याकडे एकच चक्की आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम. लोकांना वाटलं की पाहिजे की हा किती खुश आहे, किती तेज आहे, याच्या जेवणामध्ये किती सुख आहे, हे आपल्या भक्तीने दिसलं पाहिजे चेहऱ्यावर. त्यामुळे लोक हातामध्ये जगमाई घेतले, समजता? आणि असे हनुमानजी पहा किती तेज आहे, किती हास्य आहे, आणि पूर्ण तल्लीन आहेत. कोणाच्या खुशीसाठी? जेव्हा आपण भगवंताच्या खुशीसाठी करतो तेव्हा आत्म्याची सुंदरता वाढत होती. जसं आपण भगवंताच्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताची भांडी घासली तर काय होतं? आपलं हृदय चमकतं. जितका सुंदर भगवंताचा शृंगार करतो तितका तुमचा चेहरा सुंदर पण लागतो. जितका सुंदर तुम्ही भगवंताला भोग लावता तितका सुंदर प्रसाद तुम्ही खाऊ शकता. दिल्यामुळं तुम्हाला मिळणार आहे. हे आध्यात्मिक जीवनाचा रस आहे. हनुमानजी बद्दल काय सांगताय? फक्त भगवंताच्या खुशीसाठी करा, ती खुशी तुम्हाला परत मिळेल. तिच्यासाठी वाट पाहू लागणार नाही. त्या सेवेच्या दौरानच, दौरान होतं काय म्हणतात, दरम्यानच तुम्हाला ती आत्म्याची खुशी मिळेल. ही भक्तीची विशेषता आहे बाकी मार्गापेक्षा. बाकी मार्गामध्ये त्या कार्याचं फळाला तुम्हाला वाट पाहावं लागेल, कधी मिळेल कधी मिळेल. पण भक्तीमध्ये विशेषतः काय? ती निस्वार्थ भावना असेल, निष्कपट असेल, भगवंताच्या खुशीसाठी असेल तर काय मिळणार? आत्म्याला तर खुशी मिळणार. हा अर्थ आहे त्या श्लोकाचा. सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहताय. कोणी प्रभू सगळे चांट हरे कृष्ण अँड बी हॅपी, पण ते चांटिंग कसं असलं पाहिजे? निस्वार्थ, एखाद्या बालकाप्रमाणे. म्हणून प्रभू म्हणतायत चांटिंग शुड बी लाईक अ जेन्युइन क्राय ऑफ अ चाइल्ड फॉर मदर हरा. म्हणजे काय अर्थ झाला? एका निरागस बालकाप्रमाणे आत्म्याची हाक असली पाहिजे मातेसाठी. आणि ही निरागसता असेल तर तुमच्या पाठी नेहमी भगवंत उभे राहतील. कृष्ण माता, कृष्ण पिता. नेटकडे पाहू हनुमंताची निरागसता काय. पहिला गुण, श्रीराम जय राम जय जय राम. विशेष करून आता पोटाला सिंदूर लावतायत तेव्हा जी खुशी मिळते ती गुदगुदी झाल्यामुळं नाही. कशामुळं? आत्म्याच्या संतुष्टीमुळे. पहा त्याच्या चेहऱ्यात किती खुशी आहे, किती हास्य आहे. ह्या सेवेच्या दौरानात अजून सेवा पूर्ण झाली पण त्यांना आनंद किती मिळतोय. म्हणून भक्तीमध्ये आपण निस्वार्थ सेवा केल्यामुळे काय होतं? जो आनंद आपण उडवतो आहोत कित्येक जन्मापासून, आत्मा कशाच्या शोधामध्ये आहे? शाश्वत प्रेम आणि आनंद. तो आत्म्याचा आनंद आपण अनुभव करू शकतो. जसं खाल्ल्यानंतर आपण डॉक्टरकडे जाते, डॉक्टर साहेब एक सर्टिफिकेट द्या, माझं पोट भरलं, मी संतुष्ट नाही. तसं खाल्ल्यानंतर स्वतःला अनुभव करायचा आहे, तसं भक्तीचा अनुभव स्वतः करायचा आहे आणि तो अनुभव जरूर मिळणार जर तुमची भक्ती काय असेल? निस्वार्थ असेल, निष्कपट असेल, एखाद्या बालकाप्रमाणे फक्त आणि फक्त भगवंताची खुशी. आपली मूर्खता काय आहे?
मेरी खुशी खुद की खुशी आणि खुदखुशी. म्हणून खुदखुशी करू नका, ठीक आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. भक्ती काय आहे? ही काय कला आहे, वर्तमानमध्ये जगण्याची कला. काय? कारण आपल्या हातामध्ये भूत नाही, भविष्य नाही, आपल्या हातामध्ये वर्तमान आहे. तो भगवंताच्या सेवेमध्ये निष्कपटपणे निस्वार्थपणे लावा. तो वर्तमान मध्ये तुम्हाला काय मिळेल? ती जगण्याची कला. तो का? कारण आध्यात्मिक जगतामध्ये जायचं असेल, पित्याच्या घरी जावं देवाच्या गोवा नाही गावा. भगवंताच्या धामामध्ये जायचं असेल तर ही कला शिकली पाहिजे. जो ही कला शिकेल त्याला तिथं प्रवेश मिळेल. कारण आध्यात्मिक जगतामध्ये भूत नसतं आणि भविष्य नसतं, तिथं फक्त वर्तमान काळ असतो. म्हणून जो ही कला शिकेल, कोणती कला? वर्तमानमध्ये जगण्याची कला. आणि ही कला शिकवते भक्ती. तो वर्तमान तुम्ही कोणासाठी लावा? भगवंत. मी आणि माझं शरीर, माझे संबंध याच्यात लावाल तर हे शरीर आणि शरीरचे संबंधित एक अशी बँक आहे जी ओढून सांगते, आमच्यामध्ये पुंजी लावा, आमच्यामध्ये पुंजी लावा, आमच्यामध्ये पुंजी लावा. 100% गॅरंटी देतो तुमची वाट लावणार आहे. म्हणून अशा बँकामध्ये गुंतवणूक करा का. भक्ती नावाची जी बँक आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. त्याच्यामध्ये तुरंत तुम्हाला काय मिळणार? फायदा मिळणार, कमीत कमी वेळामध्ये. आणि इतकी निस्वार्थ भक्ती आहे की त्या सेवेच्या दौरानच ती जो आनंद हुडकतोय आपण, कोणता आनंद? आत्म्याचा आनंद. तो आत्म्याचा आनंद आहे सेवेमध्ये. कारण आपण आत्मा आहोत, अंश आहोत. अंश या नात्याने जेव्हा आपण पूर्णाची सेवा करतो, पूर्ण म्हणजे काय? पुरणपोळीचं पूर्ण नाही, पूर्ण म्हणजे भगवान परिपूर्ण आहेत. त्या परिपूर्णाची आपण जेव्हा सेवा करतो तर आत्म्याला आपोआप आनंद मिळतो, मागायची गरज नाही. जसं सुदामाला मागायची गरज नाही पडली, भगवंताने स्वतःहून दिलंय. का? निस्वार्थ. समजला? ही निस्वार्थ जेव्हा सेवा असते तर आत्म्याला मागायची गरज पडत नाही. आत्म्याला स्वतःहून भगवंत काय देणार? कारण तुम्ही अंश आहोत. आत्मा जेव्हा संतुष्ट झाला, परमात्मा जेव्हा संतुष्ट झाले तर तुम्ही काय? अंश आहे. पूर्ण संतुष्ट झाला म्हणजे काय? त्या पूर्णाचा एक भाग आहे तुम्ही, अंश. अंश या नात्याने तुम्हाला आपोआप काय मिळणार? सुख मिळणार. सुख मागायची गरज नाही. नाहीतर आपण सुख करत करत सुखच चालले आहोत. सुखाचा पता लावत लापता होत चालला आहोत. सुखाची तलाश करत करत लाश बनतो. म्हणून हनुमानजी हे शिकवत आहेत, इकडं तिकडं पळायची गरज नाही. तुम्ही फक्त निष्कपटपणे निस्वार्थपणे भगवंताची सेवा करा. भगवंताच्या खुशीसाठी त्या सेवेच्या दौरानच तुम्हाला काय मिळणार? ते आत्म्याचं सुख मिळणार. कारण सुख बाहेर नाही, आत आहे. आपण त्या मृगाप्रमाणे आहोत. जंगलामध्ये मृग असतं की हिरण, ते कस्तुरीचा सुगंध सुटलेला असतो त्याच्या नाभीतून, आणि तो वाऱ्यामुळे पुढं वाहतो. त्यामुळे हे मृग काय करतं? हिरण त्या कस्तुरीच्या सुगंधामागे धावत असतं. आणि हराभरा म्हणजे काय म्हणतो मला, हिरवगार जंगल सोडून ते कशात येतं? वाळवंटात. आणि त्या वाळवंटात पाणी नसल्यामुळं ते कासावीस होऊन प्राणत्याग. अशा आपण या वाळवंटात आलो भोवतीच्या त्या सुखाच्या शोधात, त्या आत्म्याच्या आनंद शोधण्यामध्ये. पण ते आनंद आतमध्ये आहे आणि तो आपण जागृत करू शकतो. कशाने? भगवंताची सेवा करून. सगळ्यात मोठी सेवा आहे श्रवणम कीर्तनम. म्हणून बाहेर शोधायची गरज नाही. चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय 22 श्लोक क्रमांक 107. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबुनाय श्रवणादी शुद्ध चित्ते करिये उदय. हे शिकवते हनुमानजी. पाहू पुढं काय होतं. हनुमानजी आणखी काय शिकवत आहेत. हे छोटे छोटे उडे आहेत, याच्यामध्ये आपण सार केलं पाहिजे. आणि पुरे मार्केट खाली केल्यानंतर एक पण अंग, शरीराचा अंग खाली सोडला नाही, रिक्त सोडला नाही. पूर्ण शरीराला सिंदूर फासून पहा किती निष्कपट आहे. काय भावना यांची निष्कपटता? बालिश बालकाप्रमाणे
की सीतामय इतकासा चुटकी भर, काय म्हणतात चुटकू भर कुंकू माथ्यामध्ये येते ते भगवंत इतकं प्रसन्न. मी जर पूर्ण शरीर लावलं तर भगवान किती प्रसन्न होतील, आणि आम्हाला सोडून कधी जाणारच नाहीच. ह्या भावनेने लावत आहे. असं भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आपण कुठल्याही स्तराला गेलं पाहिजे. म्हणजे दुनिया आपल्याला पागल समजू, मूर्ख समजू, है की नाही. म्हणून प्रभुपाद विचारतो हु इज क्रेझी. भक्त काय आहेत, क्रेझी म्हणजे काय, मूर्ख आहेत की भौतिक जगातील लोक, दोन्ही. पागल कोण आहे, भक्त भगवंतासाठी पागल आहे, आणि भौतिक जगातील लोक मायेसाठी पागल आहे. पागल पण आपल्याला स्वीकार करावं, पण तो भगवंतासाठी किंवा भौतिक जगासाठी हे आपण निर्णय घ्यायचा. आणि हजर झाले राम दरबाराला, आणि हा होलिया पाहून सगळे म्हणले कोण आलं. इसलिए मैंने भी सिंदूर लगा लिया प्रभु. किंतु हनुमान जानकी तो. आता जनकल्याणासाठी प्रभू रामचंद्राने प्रश्न केला. ते अंतर्मित्राला माहित आहे त्याची भावना काय, भगवान काय भाव वगैरे ना त्यांनी भावना जाणलेली आहे, पण लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकण्यासाठी, त्यांचे डोळे उघडण्यासाठी, त्यांना रिअलाइज करण्यासाठी. रिअलाइज म्हणजे काय, त्यांना सच्ची आखे रिअल आईज देण्यासाठी काय केलंय, प्रश्न पूछलाय. काय प्रश्न केलाय की सीतामय्या तर इतकासा सिंदूर लावते माथ्यामध्ये, तुम्हाला इतका सिंदूर लावायची गरज का पडली. पूर्ण मार्केट खाली केलं तुम्ही, शरीराचं एक पण अंग सोडलेलं नाही. त्याचं कारण काय, सगळ्यांना समजावण्यासाठी. चुटकी पर सिंदूर लगाती है, परंतु आपने तो अपने शरीर का कोई भी हिस्सा रेत में नहीं छोड़ा. मैंने सोचा प्रभु, केवल चुटकी भर सिंदूर लगाने से आप दीर्घायु हो जाते हैं, तो यदि मैं संपूर्ण देह पे सिंदूर लगा लूं तो आप चिरंजीवी हो जाएंगे और पृथ्वी छोड़ के कभी भी अपने धाम नहीं जाएंगे प्रभु. त्या भावनेचा खेळ आहे. भक्ती म्हणजे काय, भावनेचा खेळ. आपण कोणत्या भावनेने भगवंताला सेवा अर्पण करतो. तर भावना काय, भगवंत दीर्घायुष्य चिरंजीवी. तर हे कोणी कोणासाठी मागितलंय, हनुमंतांनी भगवंतासाठी मागितले, पण भगवंताने त्यांना परत दिलंय बुमरँग. म्हणून भगवंताकडे मागण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे आपण काय मागतो आहोत, भगवंताला काय देतो आहोत, है की नाही. जर सडलेलं अन्न अर्पण केलं तर तुम्हाला प्रसादाच्या रूपाने काय मिळणार, सडलेलं अन्न मिळणार. जितका चांगला भोग लावा तितका चांगला प्रसाद मिळणार. पण आजपर्यंत रेकॉर्ड आहे, ज्यानं पण आजपर्यंत भोग लावलाय तो भुका मेलेला नाही. हे रेकॉर्ड आहे भगवंताचा. ज्यानं पण भोग लावलेला आहे भुका मेलेला नाही. जे भोग लावत नाही ते भुके मरतात. कारण भगवंत कृपाळूत काय, तो प्रसादाच्या रूपाने तुम्हाला परत देणार. समजला. म्हणून जितकं आपण करू भगवंतासाठी तितकं ते आपल्याला परत मिळणार. हा सबूत आहे. इथं हनुमंतरी कशासाठी केलं जात आहे, भगवंत चिरंजीव. लेकिन हे वरदान कोणाला मिळालं शेवटी, तर हे भक्तीचं रहस्य आहे. आपण जितकं भगवंतासाठी करू तितकं भगवंत आपल्याला देतील. यथा माम प्रपद्यन्ते. सदैव हम भक्तों के पास ही रहेंगे. आणि हाच प्रश्न कृष्ण लीलेमध्ये यशोदा जेव्हा मंथन करत होती त्या मंथनाच्या वेळी ती गाणं गुणगुणत होती. तिची शेवटची पंक्ती काय, लाईन काय, ओळ हरिवरिवस्या सुखद तमस्या. काय म्हणता, हरिवरिवस्या, हे नारायण मी जर तप दान यज्ञ केला असेल, भक्ती केली असेल नारायण करोडो जन्माची आमच्या पूर्वजांनी, तर ह्या भक्तीबद्दल, ह्या सेवेबद्दल, ह्या व्रताबद्दल, तपाबद्दल मला फक्त 2 वरदान हवे. पहिलं वरदान काय, फक्त माझ्या गोपाला तुमचा भक्त बनवा. पहा कुणाकडे मागते, नारायण. जे नारायणचे बाप समोर उभे आहेत हे का नाही. नारायण कुणाच्या अवतार आहेत, कृष्णाचे की नाही. त्या कृष्णासाठी साधी भोळी भोबडी बालकाप्रमाणे काय मागते आपल्या पुत्रासाठी, नारायणा फक्त ह्या माझ्या मुलाला तुझा भक्त बनव. अशी प्रत्येकाची कळकळ असते की मी ज्याला जन्म दिला आहे ते मूल
भगवंताच्या भक्त बनव, इस्कॉनमध्ये जाओ, शक्य असेल तर ब्रह्मचारी बनव. इतकं पण नाही. तर बघा किती हृदय कोमल आहे, किती सरळ आहे. त्याला अनुभव पण नाही की नारायणाचा बाप समोर आहे, त्याच्यासाठी मी मागते. किती भोळी भाबडी आहे यशोदामाई. आणि दुसरं काय मागते? हरिवरिवास्या सुखद तमस्या. पुढचं फार हृदयाला स्पर्श करणार आहे. विगत जलामय काया म्हणजे काय? विगत जला म्हणजे काय? माझ्या ह्या मुलाला जन्म मृत्यू जराव्याधी कुठल्याही स्थितीमध्ये स्पर्श न करू. जे जन्म मृत्यूच्या पलीकडे आहेत त्या भगवंतासाठी ही भोळी भाबडी निरागस माता काय मागते की नारायण ह्या भक्तीबद्दल मी जे काय केलंय तुमची भक्ती तथाकथित त्याच्याबद्दल मला दुसरं वरदान काय द्या. ह्या माझ्या मुलाला जन्म मृत्यू जराव्याधी स्पर्श. आणि हे वरदान आज द्यायचं आहे मारुती चरण प्रभू. काय मारुती? प्राण मे विल नॉट टेक बर्थ अगेन. तुम्हाला जन्म मृत्यू जराव्याधी परत स्पर्श न करो. हा शेवटचा आयुष्य असो. परत कोणत्याही मातेच्या गर्भात जाण्याची नौबत नाही हो. परत कोणत्याही मातेचं दूध पिण्याची नौबत नाही. हे वरदान जेव्हा तुम्ही द्याल ते वरदान तुम्हाला परत मिळणार. दिल्यामुळं मिळतं. सबूत काय? 2 सबूत. हनुमंताने भगवंतासाठी मागितलं पण ते कोणाला मिळालं? त्या मागणाऱ्या हनुमंताला. चिरंजीवी कोण आहेत? समजलं? तसं यशोदामाई काय म्हटलं? त्याला जन्म मृत्यू जराव्याधी स्पर्श न करो. त्यामुळं भगवंताची तिची बालिश निरागस पवाना पाहून तिला गोलोक धामात ठेवलंय. तिथं जन्म मृत्यू कधीही यशोदामाईला स्पर्श नाही करणार. बोलो यशोदामाई की. ते 2 सबूत आहेत. आपण काय मागितलं पाहिजे? दुसऱ्यासाठी जितकं मागतो ते परत आपल्याला मिळतं. ह्याला करुणा म्हटलंय. इतकी जीवाप्रती करुणा असेल ती करुणा प्रेमाच्या रूपाने तुमच्या जन्मामध्ये जन्म घेणार. प्रेमाचा जन्म करुणेपोटी होतो. करुणा म्हणजे काय? दुसऱ्यासाठी. जसं मारुती प्राणप्रभू इतका वेळ काढून इतका त्रास घेऊन कशासाठी येत आहे? भगवंताच्या सेवेमध्ये जोडावेत. ह्या लोकांचा उद्धार व्हावा. आणि हे केल्यामुळं भगवान त्या भक्ताचा उद्धार करणार. जितकं तुम्ही दुसऱ्यासाठी कराल तितकं भगवान तुमचा उद्धार करणार. ह्याला करुणा म्हटले. आणि ही करुणा जन्माला येते ज्या प्रेमाच्या आपण शोधामध्ये आहोत, ज्या आनंदाच्या शोधामध्ये आहोत त्याचा जन्म होतो ह्या करुणेपोटी. समजलं? म्हणून बाहेर सोडकायची गरज नाही. हे प्रत्येक कार्य आपण निस्वार्थपणे दुसऱ्या जीवासाठी करायचं. की माझ्या संपर्कामध्ये जो कोणी जीव येईल त्याचा हा शेवटचा जन्म असो, त्याला परत मातेच्या गर्भात जाण्याची गरज नाही. तो आपला भक्त बनो. हेच मागणं मागायचं भगवंताकडे. समजला? म्हणून ही भावना शिकवतायत सगळ्यात उच्च प्रतीचे दास. कृष्णमध्ये हनुमंताचं प्रमाण कोण आहे? यशोदामाई. तिच्या सेवेची काही तुलना नाही. निस्वार्थ भावना आईची. आणि इथं हनुमंताच्या एखाद्या बालकाप्रमाणे भगवंताची सेवा. त्या भक्तीमध्ये शक्ती काय? ह्या निस्वार्थ भावनेमध्ये सेवामध्ये काय ताकद आहे पहा. पहिल्यांदा चमत्कार झाला. कधी झाला नाही आजपर्यंत. ना भूतो ना भविष्यती. ज्ञानपूर्वक पहा. ह्या निस्वार्थ भावनेने भगवंताला उभे केलेलं आहे. जेव्हा राजा आसनावर बसतो राजसमोर उठत नाही. किती मोठा माणूस होता त्याच्यासमोर सगळे उठतात. पण आज भगवान सारे अनंत कोटी ब्रह्मांडाचे राजा आहेत. ते ह्या भावनेमुळे उभे राहिले. त्याच्या सन्मानात इतकं भगवंताला प्रिय आहे. फक्त उभे नाही राहिले. पुढचा चमत्कार पहा. सगळ्यांना उभं राहलं. निस्वार्थ भावनेत ताकद काय? स्वतः ती भगवंताला उभं करते आणि बाकी जीवांना सुद्धा तुमच्याबद्दल काय होतो? मान सन्मान वाढतो. निस्वार्थ भावना. दुसरा चमत्कार. हा सगळ्यात मोठा चमत्कार. शक्तीची भक्तीची शक्ती. आता आपण अंशयानतले कशाचे तुकडे आहोत? लोखंडाचे तुकडे आहोत. ममे वंशो अंशयानतले आपण लोखंडाचे तुकडे आहोत.
आणि भगवंत लोहचुंबक आहे. कृष्ण मंत्र म्हणजे काय? कृष्ण. राम म्हणजे काय? सर्व आकर्षक, साऱ्या जीवांना आकर्षित करणारे आपल्या गुणाने, आपल्या सुंदरतेने. म्हणून भगवान काय? तर लोहचुंबक, आपण मॅग्नेट. पण इथं चमत्कार काय होतोय पहा. मॅग्नेट खेचतो कोणाला? लोखंड. पण इथं उलट होत आहे. या भक्तीच्या शक्तीमुळे, निस्वार्थ भावनेमुळं, निष्कपट भावनेमुळं भगवंत जे चुंबक आहे ते कोणाप्रती खेचले जात आहेत? लोखंडाचे तुकडे. हनुमंत. अशी भगवंताला आपल्या हातचं खेळणं बनवते, भगवंताला नाचवते. ती काय? भक्ती. ते आहे प्रेम. कृष्ण रे नचाय प्रेम, भक्त रे नचाय प्रेम, अपने नाचे तीनों नाचे एक स्थान. समजला? ह्या प्रेमामुळे भगवंत आकर्षित. आणि हे प्रेम कशामुळे होतं? करुणेपोटी. दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा करतो. हनुमंताने कोणासाठी केलं आहे? स्वतःसाठी नाही केलं आहे, भगवंतासाठी. असं पण जेव्हा दुसऱ्या जीवाप्रती करतो तर भगवंत काय होतात? आपल्याला ते प्रेम देतात, स्वतः ते खेचले जातात. आणि हा प्रसंग कृष्ण लीलेमध्ये सुद्धा आहे. आम्ही पॅरल करतोय हनुमंत आणि यशोदामाई. आता हाच प्रसंग कृष्ण लीलेमध्ये आहे. कुठं आहे? भगवंत कुठं होते? द्वारकेमध्ये होते. पण भगवंत एकदा द्वारकेहून भारताच्या बाहेर गेलेत 2 भक्तांना भेटायला. काय नाव होते त्यांची? नेपाळमध्ये जे भक्त होते, श्रुतदेव और बहुलाश. श्रुतदेव ब्राह्मण होता, फार गरीब होता. त्याच्याकडे भगवंताला काही देण्यासाठी नव्हतं, चामार करण्यासाठी सुद्धा चामार नव्हतं. आपला वरचं उपवस्त्र करून तो भगवंताला फॅन करू लागला. इतका गरीब होता. नाचायला कोण नव्हती, स्वतः नाचायला लागला, बायका म्हणून नाचायला लागला भगवंत. तर अशा 2 भक्तांना भेटण्यासाठी भगवंत भारतातून कुठे गेले? भारताच्या नेपाळमध्ये. काय नाव होतं ते गावाचं? नेपाळमध्ये काय नाव? तर विचार करा, हे 2 भक्त आहेत. कशाचे तुला केले आचार्यांनी? हे लोखंडाचे तुकडे भारताच्या बाहेर पडलेत. आता द्वारकेपासून भारताच्या बाहेर नेपाळचे किती अंतर आहे? पण हे अंतर काटून साऱ्या ऋषीमुनींना घेऊन रथामध्ये खुद भगवान गेले. तर हेच प्रसंग आहे. भारताबाहेर पडलेले हे 2 तुकडे लोखंडाचे इतके शक्तिशाली होते. त्या लोखंडाच्या तुकड्याने श्रुतदेव और भालाशांनी कुणाला आकर्षित केलंय? भारतातून, द्वारकेहून नेपाळमध्ये आकर्षित केलंय. इतकी ताकद आहे. आणि ही ताकद या ठिकाणी आपण पाहतो की भगवान स्वतःहून खेचले गेले आहेत, निस्वार्थ भावनेमुळे, निष्कपट भावनेमुळे हनुमंताच्या. तर ध्यानपूर्वक का की भगवंताला हनुमंत इतके प्रसन्न का आहेत, भक्ती इतके प्रसन्न का देते? ध्यानपूर्वक आहे का? काय म्हणतात भगवंत? कशामुळे भगवंत प्रसन्न होतात? हे रहस्य. पहिलं तर भगवंताने हनुमंताला आलिंगन केलं. आणि हे कारण आहे, आचार्य म्हणतात भगवंताने जेव्हा हनुमंताला आलिंगन केलं तर हनुमंत विचार करते, मी ह्या शरीराचा त्याग कसं करू शकतो? ज्या शरीराला भगवंताने आलिंगन दिलंय त्या शरीराला संपवण्याची माझी काही अवकात नाही. म्हणून याला बनवून ठेवण्यासाठी हनुमंत चिरंजीव झालेत. समजला? ज्या शरीराला भगवंताने काय केलंय? मिठी मारले, आलिंगन केले. हे दुसरं कारण आहे. तुम्हारे हृदय की सरलता और भक्ति निराली है हनु. सरळता, सरळ असलं पाहिजे. सरळता ही वैष्णवता आहे. आपण सिंपल असलं पाहिजे. लेकिन आपला प्रॉब्लेम काय आहे? आपण सिंपल नाहीत, आपण सॅम्पल आहोत. त्यामुळे प्रॉब्लेम. म्हणून जितकं भक्तीमध्ये सिंपल असाल, जितकं सरळ असाल, जितकं तेढं बोलाल भगवान तितकं तेढं. क्योंकि अमंग्स द गॅम्बलर आय एम द ग्रेटेस्ट. भगवंताशी काय करू नका? जुवा खेळू नका. सरळ राहा. सरळ भावनेने भक्ती करा. तितकं भगवान सोपे आहेत, तितकं स्वतःला ते देऊ शकतात, जसं हनुमंताला दिल्यास. ऐसी ही भक्ति मुझे तुम जैसे
ऐसे भक्तों के अधीन बनाती है। भगवान अधीन का होतात, त्या भक्ताचा हात खेळू नका होतात, भगत के वश में होते भगवान. क्यों? सरलता, निष्कपटता, बालिशता, निस्वार्थ भावना, सिर्फ और सिर्फ भगवान की खुशी. म्हणून हा संदेश आहे आजच्या दिवशी मारुती प्राणप्रभूंच्या वाढदिवसाचे, जे भगवंताचे प्राण आहेत मारुतीराया. म्हणून मारुतीला समजणं आवश्यक आहे. मारुतीला समजून घ्या, नंतर मारुतीला समजून घेतलं तर माँ भी रोती और बाप भी रोता. माँ रोती. ह्या भक्तांना समजून घ्या, हे काय देण्यासाठी आले आहेत. आपलं आयुष्य दिलं यांनी, आपला दिवस रात तुमच्यासाठी ते कशासाठी, काय देणं घेणं आहे. तुम्ही काय लागता यांचे आयुष्यामध्ये कधी भेटलो नाही, काय रक्ताचा संबंध नाही, पण एक तळमळ आहे, एक करुणा आहे जीवाप्रती. जे मला मिळालं आहे दुसऱ्यांना कसं देऊ, दिल्यामुळं मिळतं. 2 प्रसंग सांगितले आपण. हनुमंताने भगवंतासाठी मागितलं म्हणून ना, हनुमान चिरंजीवी आणि यशोदामाईने गोपाळासाठी मागितलं, म्हणून त्यात गोलोकमध्ये. म्हणून गोलोकमध्ये जायचं असेल तर भगवंतासाठी काही मागा. ही यशोदाची विशेषता आहे. आपण मूर्ख लोक भगवंताकडे मागतो, पण यशोदामाई भगवंतासाठी मागते. हा फरक आहे भक्तीचा. भक्ती म्हणजे काय, भगवंताकडे मागत राहू नका, भगवंताने काहीतरी देण्याचा प्रयत्न करा, जीवाना काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये भगवंताची कृपा इतकी होईल. भगवान देते तो छप्पर फाड के. म्हणून छप्पर फाडायचं असेल हे नाही, आपल्या हृदयाचं आपण निस्वार्थ भावनेने भगवंताला पुकारायचं आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. असे हजारो गुण आहेत, पण आपल्याला वेळ नाही, कारण आपल्याकडं कम वक्त आहे. म्हणजे काय, आपण सगळे कमबख्त आहोत. गाळी नाही, शिवी नाही, कमबख्त म्हणजे काय, कम वक्त है, इसलिए यहीं पे हम विराम देते हैं. बहुत बहुत धन्यवाद. हरे कृष्ण.